तर गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू वी लोखंड चॅनल. तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग चालू होतो ट्रेनमधनं, कारण आम्ही चाललो फिरायला. कुठे चाललो ते तर नाही सांगणार, मला डायरेक्ट पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो. गाईज आता मी वरती आलेलो आहे आणि जेवलो म्हणजे आता लगे वरती आलो. नाही तर नाराज सगळी दुसऱ्या इथं सीटावर बसले, पट्टी घालून सांगली म्हणजे तुम्हाला दाखवतो. बघा ट्रेनमध्ये बघ पट्टी असा बेकार का त्यांचा. आता आम्ही आहोत तिथं नाशिकमध्ये, म्हणजे प्रॉपर नाशिकमध्ये नाही, म्हणजे आता नाशिकमध्ये पोहोचू आणि थोड्या वेळात पण नंतर संध्याकाळ झाल्यावर पण तुम्हाला दाखवतो. झाले रात्री पण झाली बरी, तर मला झोपायला आता पकी थकल्या जरा म्हणून. आणि काही सॉरी आहे का, आजचा ब्लॉग थोडा कमी शॉर्ट होतो, म्हणजे आता छोटा होता त्याच्यामध्ये सॉरी. आणि मला घुमट पकाय गाईच ऐकायला नसेल तुम्हाला, सॉरी. आता गेलो आहे, आता आमची ट्रेन इथं जळगाव स्टेशनला थांबलेली आहे. हे जलगावला थांबले आम्ही, आमची गॅस किती 50 ते कितीतरी लोक आहेत. आता नंतर कुठे जाते काही माहीत ना. ट्रेन इथून विचारायला लागलं आमच्या नानाला विचारून मग नंतर तिथं थांबल. मला नाही वाटतं कुठं थांबल, म्हणजे डायरेक्ट मला तरी वाटतं आता डायरेक्ट प्रयागराजला उतरून. हा, आणि आम्ही प्रयागराजला चाललो इथं त्रिवेणी संगमला. तिथे गेल्यावर डायरेक्ट बघू. आता तिथे गेल्यावर तर नाही, मधून दाखवीनच काय बोलते, त्याला भेटू नंतर. इथं प्रयागराजला पोहोचलं, इथं संगमावर दाखवतो तुम्हाला. बघू शकतो तुम्ही. आता काय आम्ही इथं तिकडं झालं, तिकडं मध्ये एकदम 3 संगमावर झालं, त्रिवेणी संगमावर. तिथं गेल्यावर तुम्हाला भेटतो. मी बोटमध्ये बसलोय बघा, तुम्ही दाखवू शकतो. इकडे बघा बोट आहे इथं. तू युक्ती कुठे बसले सगळे इथं. आता इथं पुढे जाताना सगळी तिकडे चालू झाले, अर्धी जण त्या बोटीने आहेत. नुसती बोटींची ठोकाठोकी चालले. बाहेर निघाला बोटीवर एवढे दिसतच नाही कधी लांब पडत. आता पुढे जातो ना तुम्हाला. राहिला नाही पावसात पूर्ण हा डुबलेला, प्रयागराज पूर्ण डुबलेला, प्रत्येकाच्या घरात. परत आता इथं बसमध्ये आलं दाखवतो तुम्हाला. काय थंडी पक्की बाहेर, बेकार थंडी. आता पुढे कुठे चालल्या माहिती नाही जागा, तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आम्ही इथं पोहोचलेलो आहे तिथं आनंद भवनमध्ये, जिथं नेहरू चाचा राहत होते. बघा इथे पहिले त्यांचं घर होता. आता इथं म्युझियम बनवलेलं आहे. घराचा म्युझियम बनवलं, बघू शकता. अशा इथं गार्डन वगैरे आहे. आता तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो काय कसं. तुला आतमध्ये जाऊन बघतो. यांचं आहे बेडरूम, मला दाखवतो. इथे खुर्ची, बेड बघू शकतो इथं. अशा प्रकारे आहे. आता पुढे जाऊया. काहीतरी आहे बघा. ते त्यांची लायब्ररी होती, वाचनालय, बसाचे कदाचित.
त्यांची गाडी. मी असं दाखवते कारण तिथं अलाउड नाही. डायनिंग रूम आहे. बघू शकता तुम्ही. बघून झालेले दाखवलं नंतर भेटू.